निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांचं जे प्रतिज्ञापत्र असतं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये उमेदवारावर नेमके किती गुन्हे दाखल आहेत याची माहिती लिहिली असते. सर्व मतदारांनी पहिल्यांदा ते प्रतिज्ञापत्र वाचावं. गुन्हेगार कोण आहेत ते आपल्याला तात्काळ लक्षात येईल. कोणत्या उमेदवारावर कोणते गुन्हे दाखल आहेत हे जर आपण लक्षात घेतलं तर आपण मतदान करताना सावध. कारण या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये नगर परिषद किंवा नगरपंचायत या निवडणुकीमध्ये गुन्हेगार उमेदवार निवडून येता कामा नये. कारण जे गुन्हेगार असतात ते नगरपंचायतीमध्ये बसून नगर परिषदेमध्ये बसून धमकावतात. जे सामान्य नागरिकांना तिथे जाणं हे कठीण होऊन बसतं. कारण हे गुन्हेगार प्रवृत्तीची जी लोक आहेत ते सतत त्या नगरपंचायतीमध्ये बसलेले असतात. कोणताही सामान्य नागरिक गेला की त्याला ते धमकावतात, त्याच्याकडून पैशाची अपेक्षा करतात, त्याला मिसगाईड करतात, बऱ्याच गोष्टी करतात. अगदीच गुन्हेगारी प्रवृत्ती त्यांची जी असते की ते नगरसेवक झाल्यानंतर वाढीस लागलेली असते. आता बऱ्याच वेळा काय होते की असे जे गुन्हेगार ते कधी आपल्या पत्नीला उभे करतात, कधी आपल्या भावाला उभे करतात किंवा आपल्या जवळच्या लोकांना उभे करून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करतात. तर अशी लोक निवडून जाता कामा नये. बऱ्याचदा आपल्या लक्षात येत आहे की महिलांवरही गुन्हे दाखल असतात. आता त्या महिलांवर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत याचीही आपण माहिती घेतली पाहिजे. त्यांनी जर कोणाला फसवलं असेल, त्यांचा सहभाग कोणत्या भ्रष्टाचारामध्ये असेल, त्यांनी जर कोणत्या गडबडी गोंधळ काही केला असेल आणि त्याचे जर गुन्हे त्यांच्यावर दाखल असतील तर अशी महिलाही नगरपंचायतीमध्ये किंवा नगर परिषदेमध्ये जाता कामा नये. कारण गुन्हेगारी प्रवृत्तीच्या महिला या पुरुष गुन्हेगारांपेक्षा अधिक घातक असतात आणि म्हणूनच गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक ही निवडून देऊ नका. आपल्या समोर अनेक पर्याय आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा आपण विचार करतो की हा पैसे देतो किंवा हा आपल्या पक्षांचा आहे म्हणून आपण मतदान करतो, पण आपण आपल्या आयुष्यातली विकासाची 5 वर्ष वाया घालवतो. म्हणजे आमचं आव्हान आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये महिला गुन्हेगार असेल किंवा पुरुष गुन्हेगार असेल तर तो गुन्हेगार नगर परिषदेमध्ये किंवा नगर पंचायतीमध्ये जाता कामा नये.